2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 10 हाय व्होल्टेज लढतींचा निकाल काय लागणार? कोण हरणार, कोण जिंकणार, कोण खासदार होणार, कोणत्या आहेत या 10 हाय व्होल्टेज लढती? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा. बारामती, शिरूर, सातारा, सांगली, नगर, कल्याण, नाशिक, बीड, अमरावती आणि मुंबई उत्तर महाराष्ट्रातील या 10 हाय व्होल्टेज लढतींनी सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. या लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी या लढती प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळे जनतेला देखील या 10 मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. कोणत्या आहेत या 10 हाय व्होल्टेज लढती आणि कोणत्या पक्षांच्या उमेदवारांनी लढवल्या निवडणुका पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. लढत पहिली, बारामती. महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची सर्वात हाय व्होल्टेज लढत कोणती असेल तर ती बारामती लोकसभा निवडणूक. शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांसाठी तर ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. या मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांच्या प्रचार सभा देखील झाल्या. खरं तर ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच झाली. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या लढतीत आता कोण बाजी मारणार याचं उत्तर 4 जूनलाच कळणार. लढत दुसरी, शिरूर. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची हाय व्होल्टेज लढत कोणती असेल तर ती शिरूर लोकसभा निवडणूक. शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांसाठी ही लढत देखील बारामती इतकीच प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे यांनी तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव यांनी निवडणूक लढवली. शिवसेनेचा बाण खाली ठेवत आढळरावांनी अचानकपणे राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आणि या लढतीत खऱ्या अर्थानं रंग भरला गेला. 2019 मध्ये देखील आढळराव आणि कोल्हे असा सामना रंगला होता. त्यात कोल्हेंनी बाजी मारली होती. आता 2024 मध्ये काय निकाल लागणार याचं उत्तर 4 जून रोजीच मिळणार. लढत तिसरी, सातारा. महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची हाय व्होल्टेज लढत कोणती असेल तर ती सातारा लोकसभा निवडणूक. सातारा लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमने सामने उभे ठाकले. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांनी तर भाजपकडून उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवली. सातारा लोकसभेचा इतिहास पाहता 1999 पासून राष्ट्रवादीचा उमेदवार खासदार बनत आलाय. उदयनराजे भोसले तर 3 वेळा राष्ट्रवादीकडून खासदार राहिले आहेत. मात्र यावेळी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली. 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत देखील राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विजयी झाले होते. त्यामुळे 2024 मध्ये राष्ट्रवादी आपला गड कायम राखणार की भाजप सर करणार याचं उत्तर 4 जून रोजीच मिळणार. लढत चौथी, सांगली. महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाची हाय व्होल्टेज लढत कोणती असेल तर ती सांगली लोकसभा निवडणूक. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि अपक्ष अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. भाजपकडून संजय काका पाटील, शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील तर अपक्ष म्हणून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यानं काँग्रेसमध्ये आधीच नाराजी होती. त्यात विशाल पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली. त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण होणार सांगलीचा खासदार याचं उत्तर 4 जून रोजीच मिळणार. लढत पाचवी, नगर. महाराष्ट्रातील 5व्या क्रमांकाची हाय व्होल्टेज लढत कोणती असेल तर ती नगर लोकसभा निवडणूक. नगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुजय विखे पाटील यांनी तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निलेश लंके यांनी निवडणूक लढवली. सुजय विखे पाटील यांना भाजपनं पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरवलं तर निलेश लंके यांनी हातातलं घड्याळ काढून तुतारी हाती धरली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत कोण जिंकणार, कोण हरणार याचं उत्तर आता 4 जूनलाच मिळणार. लढत सहावी, कल्याण. महाराष्ट्रातील 6व्या क्रमांकाची हाय व्होल्टेज लढत कोणती असेल तर ती कल्याण लोकसभा निवडणूक. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांनी तर शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांनी निवडणूक लढवली. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले तर त्यांच्या विरोधात याआधी मनसेकडून निवडणूक लढलेल्या वैशाली दरेकर यांना शिवसेना ठाकरे गटानं उमेदवारी दिली. आता 2024 मध्ये श्रीकांत शिंदे हॅट्रिक मारणार की वैशाली दरेकर श्रीकांत शिंदेंना हॅट्रिक करण्यापासून रोखणार याचं उत्तर 4 जून रोजीच कळणार. लढत सातवी, नाशिक. महाराष्ट्रातील 7व्या क्रमांकाची हाय व्होल्टेज लढत कोणती असेल तर ती नाशिक लोकसभा निवडणूक. नाशिक लोकसभा मतदारसंघात 2 शिवसैनिकांमध्येच लढत झाली. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांनी तर शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांनी निवडणूक लढवली. शांतिगिरी महाराज देखील या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढले.
आता 2024 मध्ये कोणत्या गटाचा शिवसैनिक खासदार होणार की निकाल वेगळाच लागणार याचं उत्तर 4 जून रोजीच कळणार. लढत 8वी बीड. महाराष्ट्रातील 8व्या क्रमांकाची हाय व्होल्टेज लढत कोणती असेल तर ती बीड लोकसभा निवडणूक. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे यांनी तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांनी निवडणूक लढवली. भाजपनं प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून पहिल्यांदाच त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना खासदारकीचं तिकीट दिलं. या मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली. आता 2024 मध्ये बीडचा खासदार कोण होणार याचं उत्तर 4 जून रोजीच मिळणार. लढत 9वी अमरावती. महाराष्ट्रातील 9व्या क्रमांकाची हाय व्होल्टेज लढत कोणती असेल तर ती अमरावती लोकसभा निवडणूक. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नवनीत राणा यांनी तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांनी निवडणूक लढवली. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारकडून दिनेश बुब हे देखील मैदानात उतरले. 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विद्यमान खासदार नवनीत राणा 2024 मध्ये भाजपकडून खासदार होणार की काँग्रेसचे बळवंत वानखेडे बाजी मारणार याचं उत्तर येत्या 4 जून रोजीच मिळणार. आणि शेवटची लढत अर्थात लढत 10वी मुंबई उत्तर. महाराष्ट्रातील 10व्या क्रमांकाची हाय व्होल्टेज लढत कोणती असेल तर ती मुंबई उत्तर लोकसभा निवडणूक. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांनी तर शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर यांनी निवडणूक लढवली. अमोल कीर्तीकर हे शिवसेना शिंदे गटात असलेले गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आहेत तर रवींद्र वायकर यांनी लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या दोन्ही उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्याची चौकशी सुरू आहे. आता 2024 मध्ये या दोघांपैकी कोण बाजी मारणार याचं उत्तर 4 जून रोजीच कळणार. एकूणच काय तर या 10 हाय व्होल्टेज लढतींमध्ये कोण खासदार होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.